माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सकाळची वेळ आहे। अंघोळ वगैरे आवरून झालेली होती। रुद्र आजीसोबत खाली बाहेर फिरायला गेला होता। सकाळी उठल्या त्याला फिरायचं असतं, त्याच्यामुळे दोघींपैकी कोणाला तरी एकाला तरी त्याला खाली घेऊन जावं लागतं। त्यामुळे मी पहिल्यांदा अंघोळ वगैरे उरकून घेतली, त्यानंतर केस विंचरायला घेतले। नाहीतर जर ते राहिले की दिवसभर तसेच पेंडिंग राहतात, म्हणजे पुन्हा स्वतःकडे लक्ष देणं होत नाही। आणि तिथे जे सामान ठेवलेलं असतं, पावडर वगैरे हे सगळं, ते सुद्धा रुद्राला पाहायचं असतं, त्याच्यामुळे तो सुद्धा सारखा कडेवरती येतो। त्यानंतर आरसा जो आहे तो खराब दिसत होता, आपल्या हाताचे बोटं वगैरे काही ना काही लागून जे आहे तर त्याचे ठसे दिसत होते। म्हटलं ते लगेच पुसून घेऊया, नाहीतर एखादं काम पेंडिंग राहिलं की ते तसंच राहून जातं, विसरून जातो आपण। आणि सध्या तसंच होतं। जेव्हापासून रुद्र झाला तेव्हापासून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरायला होतात, त्यामुळे जेव्हा जे आठवेल त्या वेळेला करून घेतलेलं बरं राहतं। त्यानंतर बेड आवरून घेते। सध्या पावसाळा सुरू झालेला, तर बाल्कनीतल्या पण काही सामान जे आहे तर ते सुद्धा बेडरूममध्ये आणलेलं आहे, त्याच्यामुळे बेडरूममध्ये बरीचशी जागा जी आहे तर ती कमी झाली आहे। फक्त बेड आणि आजूबाजूला बऱ्याचशा वस्तू आहेत। मग पहिल्यांदा सगळं आवरून घेतलं। बेडशीट्स जे आहेत तर ते धुवायला टाकलेत। आणि गोधडी जी आहे तर ती मी याच्यासाठी टाकते बेडवरती, कारण रुद्रला मी डायपर वापरत नाही, मग जरी केली तरी ती डायरेक्ट गादीवरती खराब होणार नाही म्हणून। आणि त्यानंतर आपले जे धुतलेले कपडे होते तर ते आत घेतले आणि मग ते त्याच्या घड्या घालून ठेवते। आणि आता सध्या घड्या घातलेले कपडेसुद्धा रुद्र विस्कटून टाकतो, त्याला मजा वाटते ते सगळं करायला, फेकायला बघतो तो वस्तू सगळ्या। बेड आवरून झाल्यानंतर पहिल्यांदा रुद्राची खेळणी वगैरे उचलली आणि त्यानंतर झाडू मारून घेतला। लादीसुद्धा पुसायची आहे, कारण रुद्र खाली गेलेला आहे तोपर्यंत लादी पुसून घेतली तर बरं राहते। त्याला आता सध्या नेहमी चालायचंच असतं, म्हणजे थोडा वेळसुद्धा खाली बसत नाही, रांगणं वगैरे विसरलं आहे। आणि चालायचं पण असं असतं की तो आपल्या बोटाला धरून तुम्ही पण माझ्यासोबत चला, असं त्याचं असतं। त्यानंतर म्हटलं पाय पुसणे जे आहे तर ते आज धुवून काढूया, बऱ्याच दिवसापासून धुवायचे बाकी होते आणि धूळ भरपूर जमा होत असते, बाहेरची माती वगैरे येत असते, तर ते पाईप्सने म्हटलं आज धुवून काढूया। आजही ऊन आहे, आभाळ येतं पण पाऊस काही पडत नाही, म्हटलं ते सुकतील तरी। त्यानंतर म्हटलं ड्राय करूया मशीनमध्ये, पण आज लाईटच भरपूर वेळ गेली होती। शुक्रवारी बराच वेळ लाईट घालवली होती। आणि इडलीचं जे काही भिजवलेले तांदूळ डाळ वगैरे होतं ते सुद्धा ग्राइंड करायचं होतं, पण 2 वाजून गेले होते तरी लाईट आलीच नव्हती त्या दिवशी, त्यामुळे ते सुद्धा बाकीच राहिलं। मग त्यानंतर भांडी जी आहेत किचन ओटा क्लीन करून घेतला आणि कचरा बाहेर टाकला। मावशी येतील भांडी घासण्यासाठी, त्याआधी भांडी सगळी थोडी विसळून पाण्यातून वगैरे ठेवते। खरकटं सगळं आपल्याला काढून द्यावं लागतं त्यांना, त्यामुळं मग पहिले किचन ओटा करून घेतला आणि आता लादी पुसायला घेते। तोपर्यंत काही रुद्र आलेला नव्हता आणि हॉलमधला फॅनसुद्धा खराब झालेला, त्यामुळं ते सुकण्यासाठी वेळ लागेल, म्हणून तो नसतानाच सुकवलेलं बरं राहतं। तो असल्यावर तो चालायलाच बघणार, तो थांबणार नाही एका जागेवरती, म्हणून पहिल्यांदा मग किचन वगैरे सगळं जे आहे तर ते पुसून घेतलं। आणि पाईपपुसणे भिजत घालून ठेवलेली, म्हटलं ती भिजल्यानंतर ती लवकर स्वच्छ करता येतील, क्लीन करता येतील लवकर, धुवायलासुद्धा बरं पडेल। आणि लाईट मशीन लावलेली होती, पण लाईट गेल्यामुळं काही त्याचं पण अर्धच काम राहिलं होतं, म्हणजे बरीचशी कामं जी आहेत ती लाईटमुळं अडकली होती आज, तरीसुद्धा लादी पुसून घेतली मी। मॉपने लादी पुसण्याचा एवढा फायदा होतो की आपल्याला कानाकोपऱ्यापर्यंत तो मॉपमुळे काय करता येतं, पुसून घेता येतं। बेड खाली पण पुसून घ्यायचं बाकी होतं, ते आज पुसून घेतलं। रोजच्या रोज धूळ येतच राहते, त्यामुळं किती आपण क्लीन केलं तरी ते धूळ जी आहे तर ती येणारच आहे, पण तेवढंच जितकं क्लीन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायला लागतो। त्यानंतर हॉल वगैरे सगळं पुसून घेतलं आणि मग ते जे मॉपच्या याच्यामधलं पाणी होतं तर ते बाल्कनीत ओतलं, मग बाल्कनीसुद्धा क्लीन करून घेतली। अजून हॉलमधील रुद्राची खेळणी जी आहे तर ती आवरून ठेवायची। त्याची खेळणी एका डब्यामध्ये ठेवली होती, तर तो डबा वापरायला घेतला, त्यामुळे त्याची खेळणी अशीच पडली आहेत। मग त्यानंतर पायपुसणे स्वच्छ करून घेतली।
हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बरीचशी कामं उरकलेली आहेत, तर मला ही जी रॅक आहे किचनमधली ती थोडी आवरायची आहे, कारण मी याच्यामधली किचनमधली एक रॅक कमी केली. पण असं झालं की सामान कमी नाही झालेलं, सामान सगळे दोन्ही मिळून एकच रॅकमध्ये थोडं अक्युमुलेट झालेलं आहे. आणि त्यामुळे असं झालं की कुठली वस्तू जी आहे तर ती पुढे मागे अशी करून दोन दोन वस्तू ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला एकदा मी दाखवते कसं ठेवले ते. इथे पाहू शकता, वर पाहू शकता तुम्ही, वरती एक मोठा डबा आहे, तर त्याच्यात पापड ठेवलेले आहेत. त्यानंतर लोणच्याच्या बरण्या आहेत वगैरे, एक्स्ट्राचं सामान आहे काही. त्यानंतर खाली काचेच्या बरण्या आहेत, खाली त्याच्या स्टीलचे डबे आहेत. पण ग्लास, वाट्या, त्यानंतर कप वगैरे ठेवण्यासाठी जागा राहत नाहीये. हा कपडा हात पुसण्यासाठी ठेवलेला आहे टॉवेलचा. त्यानंतर खाली अजून ग्लास वगैरे, ताटं आणि प्लेट्स जे आहेत त्या घासायला आहेत. खाली वाट्या त्यात कशा ठेवलेल्या, डबे वगैरे. त्यानंतर पातेले वगैरे हे ठेवण्यासाठी जागा उरत नाहीये. तर याच्यासाठी काहीतरी करावं लागेल, कारण इथे एक मांडणी होती तर ती मी उचलून ठेवली आहे रुद्रतीला हात लावायचा म्हणून. पण इथे अजून सामान आलेलंच आहे, बऱ्याचशा बाटल्या वगैरे सामान. तर हे आवरून ठेवायचं आहे. किचन ओट्यावरती जागा करायची असेल तर इथे खाली सामान ठेवावं लागतं, कारण की किचन ओटा लहान पडतो आवरण्यासाठी. तर हे थोडंसं आवरते, बघूया किती टाईम मिळतोय. रुद्रात अजून आलेला नाही आहे, खाली आजीसोबत गेला आहे. आणि जे काही एक्स्ट्राचे प्लास्टिकचे डबे आहेत तर ते सगळे काय करते, एका कुठल्या तरी कंटेनरमध्ये एकत्र ठेवून देते, कारण ते ऐन वेळेला सापडत नाहीत म्हणून. त्यानंतर भरभर ज्या काही रिकाम्या बरण्या वगैरे आहेत तर त्याचे केल्या आणि एक साईडला सरकवून ठेवल्या आणि थोडं पुसून घेतलं. आज काही पूर्ण सगळं सामान खाली घेऊन मग मी ठेवणार नाही, कारण की तितका वेळ नाही होणार आणि ते सगळं करायचं म्हटल्यानंतर जास्त वेळ द्यावा लागेल. म्हणून फक्त जेवढं समोरचं दिसते तेवढंच करून घेतलं. आणि या काचेच्या बरण्यांमध्ये छान मसाले वगैरे बरेच काय काय ठेवता येतं. त्या वापरायला थोडंसं रिस्की असतात, पण तरीसुद्धा मला आवडतात म्हणून मी ठेवलेले आहेत. त्यानंतर त्याच्यासमोर वाटे ठेवल्यात, अजून भांडे घासल्यानंतर अजून तिथे वाट्या वगैरे येतील. कप जे आहेत ते सुद्धा तिथे समोर ठेवले, कारण ह्या बरण्यांमधलं कधीतरी सामान लागतं, त्याच्यामुळं मग तिथे समोर सामान ठेवतेच. आणि जागा कमी आहे तर जितकी जागा आहे तितका पूर्णपणे वापर करता येईल म्हणून पहिल्यांदा सगळं जे आहे ते पुसून घेतलं. आणि कुठलं जे सामान आहे ते भरून ठेवायचं होतं, तर ते त्याच्यामध्ये थोडेसे कॉर्न्स होते तर ते त्या बरणीमध्ये भरून ठेवले. ती रिकामी झाली होती. त्या पाठीमागच्या ज्या छोट्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये कडधान्य ठेवते, त्यामुळे त्या रिकाम्या काही काही असतील तर त्यात दुसरं काही सामान ठेवता येतं. आणि खालच्या लाईनमध्ये स्टीलचे डबे आहेत, त्याच्यामध्ये डाळी वगैरे सगळं आहेत आणि चहा पावडर वगैरे सगळं आहे. व्हॉईस ओव्हर करताना रुद्रमध्येच उठला म्हणून त्याला पहिले घेतलं. आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये ज्या स्टीलच्या वगैरे बरण्या आहेत त्यात डाळी, ज्या म्हणजे मुगाची डाळ, तुरीची डाळ, चणा डाळ, मसूर डाळ, हे सगळ्या डाळी आहेत, उडीद डाळ. त्यानंतर ज्या काचेचे बरण्या आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये मी नाचणीचं पीठ आणलं होतं ते भरून ठेवले, आणि एकामध्ये रुद्रासाठी तांदळाची सालची मुगाची डाळ असते ती ठेवली होती. मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज डबे जे आहेत तर ते व्यवस्थित ठेवायचे, कारण की खूप छोटे छोटे कंटेनर झालेत, डबे झालेत, तर त्यांना नीट व्यवस्थित ठेवून द्यायचं, म्हणजे ऐन वेळेला ते सापडतात. खाली पाहू शकता की खूप खराब दिसते, सगळं पसारा वाटतो आहे. मग ते ही जी स्टीलची बाटली आहे ना तर त्याचं झाकण जे आहे तर चांगलं लॉक होत नाही, त्यामुळे मग त्यात पाणी नाही ठेवता येत. त्याच्यात मी मोहरीचं तेल जे आहे तर ते भरून ठेवलं, आणि तिकडे टाकी ठेवतो आणि हंडाही ठेवतो, त्यामुळे तिथे ठेवलेल्या वस्तू घेता येत नाही, म्हणजे न लागणाऱ्या कमी लागणाऱ्या वस्तू आहेत मग ते तिथे ठेवलेत. चाळणी झालं, त्यानंतर जे फोडणीचा जो आपण चमचा असतो मोठा तो, आणि मग पातेले वगैरे सगळं रिकामं केलं. आणि तिथेसुद्धा काय करते, व्यवस्थित आधी पुसून घेते आणि मग सगळे पातेले एकत्र एकात एक वगैरे घालून ठेवता येतील. बाजूला पण तुम्ही पाहू शकता, मांडणीच्या बाजूलासुद्धा पसारा दिसतो आहे. ते काय झालं की तिथली मांडणी कमी केल्यामुळे बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या खालीच ठेवायला लागतात. तर पहिले मी तिथे टिपॉय ठेवला होता, पण तोही खूप पुढे येतो, म्हणून तिथे किचनमध्ये ऑलरेडी जागा कमी आहे, तर अजून जागा कमी होऊन जाते, म्हणून मी ते ठेवले. बाकी मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ते खराब झालेलं आहे, ते एक आहे. आणि दुसरं पण आत्ताचं जे आहे वापरतो ते सुद्धा थोडं खराब झालं, त्याला होल पडले स्टीलचं भांडं असून पण. तर ते दोन्ही देऊन मला एक चांगलं मिक्सरचं भांडं आणायचं आहे, ते नेहमी लागतं. त्याच्यामुळे मिक्सर जो आहे त्यात ते होल असल्यामुळे पाणी वगैरे जेव्हा आपण वाटणामध्ये टाकतो तेव्हा तो जास्तच खराब होत राहतो. पहिल्यांदा ते आवरून घेतलं. आणि ही
केटल जे आहे ते सध्या वापरत नाही आहे, त्यामुळे ती पण खाली ठेवली आहे. आणि प्लग जे आहे तर ते मांडीच्या बाजूलाच आहे. पहिली तर दुसरी मांडणी होती त्याच्यावरती ते ठेवायला सोपं पडायचं, पण म्हणून आता वापरत नाही तर खालीच ठेवलेत दोन्ही पण. जेव्हा लागतात तेव्हा वरती घेऊन मग तिथे फिल्टरचं पॉईंट आहे तिथेच लावतो. आणि आता एक एक करून सगळं जे आहे तर ते व्यवस्थित आवरून ठेवतो पहिले. त्यानंतर जे डबे आहेत तर त्यांच्यासाठी जागा करते. आधी बाकीचं सगळं नीट लावून घेतलं. तुम्ही पाहू शकता मी डबे वगैरे ते सगळं लावून घेतलं. थोडं पुढे मागे सामान आहे एक्स्ट्रा, पण तसंच यूज करावं लागेल कारण जागाही कमी आहे. मग तसंच मॅनेज करून ठेवावं लागेल, कारण मांडे दुसरे ठेवले तर ते रुद्रासाठी सध्या योग्य नाही राहणार, म्हणून मग मी असंच यूज करते. त्यानंतर हे जे डबे आहेत तर ते एक्स्ट्राचे डबे आहेत आणि ते लागतात बऱ्याच वेळेस आपल्याला काहीतरी भरून ठेवायला. फ्रीजमध्ये काही सामान ठेवायचं असेल तर ते पण मग मी जिथे मसाला डबा आहे त्याच्यावरच्या कप्प्यामध्ये सगळे डबे एकत्र ठेवलेत, म्हणजे लवकर सापडतील. त्यानंतर रुद्र येऊन गेल्यावर आल्यानंतर त्याने सगळी जी काही खेळणी आहेत पाडली होती. आंघोळ घातल्यानंतर तो झोपला आहे, तर ती पहिले खेळणी भरून ठेवते. त्यानंतर मला दळण करायचं होतं बाजरीचं. शुक्रवार होता तरीसुद्धा दळण करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी तरी ते दळण ठेवता येईल. बाजरीचं पीठ पूर्ण संपलं होतं आणि नेहमी चपात्या खाऊन पण काही जमत नाही, म्हणून बाजरी आम्हाला लागतेच. तर त्यासाठी आधी दळण करून घेतलं आणि मग स्वयंपाक वगैरे करते. काल आम्ही मशरूम आणले होते आणि त्याची भाजी केलेली होती, पण उरलेले जे मशरूम आहे त्याच्यासाठी आज रुद्रासाठी भातासोबत एक भाजी थोडीशी करणार आहे. त्याच्यात कमी तिखट, कमी हळद वगैरे असं जिरे मोहरीचे फोडणी देऊन कांदा टोमॅटो वगैरे व्यवस्थित परतून आणि त्याच्यामध्ये थोडेसे मशरूम जे आहेत ते टाकले आणि थोडं परतवून घेतलं, मीठ वगैरे घातलं आणि त्यात थोडंसं पाणी ॲड केलं शिजण्यासाठी. त्याची टेस्ट सिम्पल असते, ती टेस्ट करून पाहिलेली मी, छान लागत होती. त्यानंतर कणिक मळून घेतलं आणि आमच्यासाठी मटकीची भाजी करणार आहे, पातळ मोड आलेल्या मटकीची. भातसुद्धा लावला होता शेजारीच. रुद्रला भातासोबत ती भाजी देता येईल आणि थोडंसं चपातीसोबत ते त्याला खायला घालता येईल. तर मटकीची भाजी करताना पहिल्यांदा कांदा जो आहे तो चांगला परतून घेतला, त्याच्यामध्ये लसूण टोमॅटो वगैरे सगळं घातलं, कढीपत्ता. त्यानंतर मटकी जी आहे थोडीशी घोळून घेतली, कारण की ना ती बाहेरून आणली होती तर त्यात खाली गारा वगैरे काही असू शकतात, म्हणून थोडीशी घोळून घेतली आणि मग त्याच्यात मीठ ॲड करून पाणी घातलं. आणि काय झालेलं की बराच वेळ झाला तरी लाईट आलेलीच नव्हती, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट कमीच होता, तर तो तसंच घातला आणि स्वयंपाक कसा बसा रेडी केला. लाईट नंतर आली खूप उशिरा. आवडलेली आहेत या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.